पुनर्विवाह भाग 23. चंडीगडला उतरून सगळे डायरेक्टने सिमलापर्यंत जाणार होते. एअरपोर्ट करून कॅब करून ते टाय ट्रेन सुटते त्या जागी पोचले. सगळ्या बॅग्स नीट ठेवून त्यांनी थोडे खाऊन घेतले व ट्रेनमध्ये बसले. ट्रेन सुरू झाली. जुगजुग करत अगदी हळुवारपणे निसर्गाचा आनंद घेत सगळ्यांचा प्रवास सुरू होता. राजवी तर खूपच एन्जॉय करत होती. कुठे ती महाराष्ट्रातील गरमी आणि कुठे उत्तरेकडील थंडी. थंडगार वातावरण सगळ्यांना हवेसे वाटत होते. ट्रेन जशी जशी समोर जात होती वातावरणातील गारदा तेवढाच वाढत होता. ट्रेनमधल्या बऱ्याच प्रवाशांनी अंगांवर शाल लेपटायला सुरुवात केलेलीच होती. एकदाची ट्रेन शिमल्याला पोचली. आज त्यांचा मुक्काम तेथेच होता. त्यांचा टुरिस्ट ड्रायव्हर गाडी घेऊन तयारच होता. सगळे सामान त्यांचे गाडीच्या डिक्कीत ठेवले आणि सगळ्यांना घेऊन हॉटेलमध्ये निघाला. वळणावरचे रस्ते, त्यातून दिसणारा नजारा, एकावर एक पत्त्यांचा बंगल्याप्रमाणे बनवलेले घर आणि संध्याकाळची लाइटिंग यामुळे शहरांची रूप फारच मनमोहक वाटत होती. बुक केलेल्या हॉटेलवर ते आले. सगळे गाडी खाली उतरले आणि हॉटेलच्या आत आले. थंडीचा जोर भरपूर वाढला होता. सगळ्यांना रिसेप्शनवरच गरमागरम चहा व स्नॅक देण्यात आले. चहा पिऊन सगळे जरा ताजेतवाने झाले. हॉटेलच्या स्टाफने खोलीपर्यंत त्यांना आणून सोडले. तेथेही 3 रूम होत्या. सगळे आपापल्या खोलीत जाऊन फ्रेश झाले. कपडे बदलून मॉल रोडवर फेरफटका मारण्यासाठी तयार झाले होते. गोठवणारी थंडी, त्यात आपल्या माणसांसोबत निसर्गरम्य ठिकाणी फेरफटका मारणे कुणाला आवडणार नाही. त्यामुळे दिवसभर थकले असल्यानंतरही सगळेच बाहेर पडले. मॉल रोडवरती बरीच वर्दळ होती. सगळीकडे वेगवेगळ्या वस्तूंची दुकाने, खाण्याची स्टॉल, फोटोग्राफर या गोष्टींची तेथे अगदी जत्राच भरली होती. हे सगळे देखील त्या गर्दीचा एक भागच होऊन मस्त एन्जॉय करत होते. मध्ये मध्ये उदणभरण सुद्धा सुरू होते. बराच वेळ हुंदडून सगळे खोलीत आले. रूम मधलं हीटर सुरू करून त्याभोवतीच गप्पा रंगल्या. वेटरने जेवण रूम मध्येच आणून सर्व केले. पटापटा जेवण आवरून कधी एकदा पांघरुणात गुंडून होतो असे सगळ्यांना झाले होते. हळूहळू सगळं शहर रात्रीच्या काळोखात झोपी गेलं. सकाळी सकाळी अजूनच कडाक्याची थंडी जाणवत होती. कुणालाच अंथरुणातून उठून आंघोळीला जायची घाई नव्हती. खूप प्रयत्नाने आदित्य उठला आणि एकेकाला उठवू लागला. कारण बरेचसे स्टॉप बघून त्यांना मनालीला पोचायचे होते. गिझर तर काहीच काम करत नव्हता. बर्फाच्या जागी पाणी येत होते. तेच नशीब. कशीबशी सगळ्यांनी आंघोळ आटवली आणि पुढच्या प्रवासाला सज्ज झाले. खाली रेस्टॉरंटमध्ये येऊन नाश्ता केला व गाडीत बसले. बरेचसे स्पॉट बघितले. काही ठिकाणी फोटोशूट केले. हाय आयटिंग केली आणि मनालीसाठी मार्गस्थ झाले. मनालीला पोचताच पर्यंत संध्याकाळचे 7 वाजले. आज राहुलने हॉटेल बुक न करता 10 कॅब फायर बुक केले होते. ते इशी स्थळी पोचले. आवश्यक ते सामान घेऊन ते ट्रेनच्या आत आले. बाकी सामान त्यांनी गाडीमध्येच ठेवले होते. आज खूप गर्दी असल्याने त्यांना एकच फॅमिली टेंट मिळाला होता. टेंटच्या आवारात वॉशरूम आणि विश्रामगृह होते. त्यांना टेंटमध्ये नसेल राहायचे ते तेथे असणाऱ्या खोल्यांमध्ये राहू शकत होते. पण सगळ्यांचा हा अस्मरणीय अनुभव घ्यायचा होता. त्यामुळे सगळेच टेंटमध्ये थांबले. मोठा कॅम्पफायर आणि आजूबाजूला 15 ते 20 टेंट होते. तेथेच बॉम्ब स्क्यूअर वावले होते. काही जण गिटार वाजवून वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करत होते. काही आपल्याच रममाण होते. बराच वेळ होऊन बाहेर खायचं आणि मजा करत सगळे बसले. रात्र होऊ लागली तसा गारवा वाढू लागला म्हणून आरोही आणि रेखा राजवीला घेऊन टेंटमध्ये येऊन बसल्या. तिला झोपून दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या. आदित्य, राजवी आणि वरद उगाच आम्हाला थंडी वाटत नाही म्हणून टेंट बाहेर भटकत होते. आदित्यने तर स्वेटर पण घातलेलं नव्हतं. फक्त कानटोपी आणि मफलर एवढंच घेऊन शेकोटी जवळ बसला होता. वरद आणि राहुल त्याला तुम तो आदित्य जवान हो म्हणत चढवत होती आणि तो सुद्धा हिरोगिरी करत होता. थोड्या वेळात त्याला थंडी भरून आली आणि तो आत पडाला. आत येऊन लगेच ब्लँकेट अंगावर घेऊन हु हु करत चक्क झोपला. त्याला काय झाले हे रेखा व आरोहीला कळेनासच झालं. रेखा बाहेर वरद आणि राहुलला आवाज देऊ लागला तर आरोही आदित्यला काय झालं, तुम्ही ठीक आहात ना म्हणून त्याला ताप आलाय का ते बघू लागली. आदित्य म्हणाला तो काही नाही, थंडी म्हणून बडबडत होता. तसा आरोहीने त्याचे हात घासून गरम करायला सुरुवात केली. इकडं वरद आणि राहुल येऊन हसून हसून त्यांची हिरोगिरी या दोघांना सांगू लागले. रेखा त्या दोघांना शांत करत आधी त्याला बघा मग हसा म्हणून रागवू लागली. पण तिलाही खूप हसू येत होते.
हळूहळू आदित्यची थंडी कमी होत होती. आता गुपचूप सगळ्यांनी झोपा म्हणून रेखाने टेनची चेन बंद केली आणि टॉर्च सुद्धा बंद केला. सगळे एकत्र झोपले होते. आज पहिल्यांदाच आदित्य आणि आरोही इतक्या जवळ झोपले होते. आरोही आदित्यला काय गरज होती उगाच नको ते करायची म्हणून प्रेमाने ओरडत होती आणि तो गुपचूप ऐकून घेत होता. सगळीकडे शांतता होती. वरद, राहुल आणि रेखा सुद्धा लगेच झोपी गेले. परंतु या दोघांना मात्र झोप काही येत नव्हती. आरोही त्यांच्याकडे पाठ करून झोपली, पण त्यांचा गरम श्वास तिला जाणवत होता आणि तिचा श्वास खालीवर होत होता. ती डोळे मिटून सकाळ कधी होईल याची वाट बघत होती. आदित्यला आजही त्याच्या मनातलं बोलता आलं नाही. आता उद्या नक्की बोलणार म्हणून तोही सकाळ व्हायची वाट बघतच होता. रात्री कधीतरी दोघांचा डोळा लागला. सकाळी आजूबाजूच्या गोंधळाने आदित्यला जाग आली. तो उठून बाहेर जाणार तर आरोहीचे केस त्याच्या ब्रेसलेटमध्ये अडकलेले त्याला दिसले. तिची झोप मोड होऊ नये म्हणून तोही तसाच पडून राहिला आणि तिला धक्काही न लागू देता अडकलेले केस सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. शेवटी त्याच्या हालचालीने आरोहीला जाग आली आणि तिने डोळे उघडले. तेव्हा आदित्यच्या हातात आपले केस बघून, "हे काय करताय तुम्ही?" असे हळू आवाजात त्याला विचारले. तेव्हा नजरेनेच तिला शांत करून केस अडकलेले हात तिला दाखवला. दोघेही बराच वेळ ते काढण्याचा प्रयत्न करत होते, पण कुणालाही यश येत नव्हते. खेचून काढताना आरोहीचे केस तुटतील म्हणून तो अगदी हळुवारपणे गुंता सोडत होता. शेवटी आरोहीने त्याचे ब्रेसलेट हातातून काढले आणि आरामात स्वतःचे केस सोडून पुन्हा त्याला ब्रेसलेट घालून दिले. तोपर्यंत सगळे जागे झाले. आज सकाळी ते संध्याकाळपर्यंतसाठी दुसरे हॉटेल बुक केलेले होते. सगळ्यांनी ट्रेनच्या बाहेर येऊन चहा नाश्ता घेतला व बुक केलेल्या हॉटेलमध्ये जाऊन आंघोळ आदी सोयीस्कर पार पाडले. आज ते सोनोप्राईट वर जाणार होते. सगळ्यांनी तयार होऊन गमबूट वगैरे घातले आणि निघाले. स्वर्ग सुख अनुभवायला हॉटेलपासून अर्धा तासाने तो स्नो पाईटला पोहोचले. सगळे मस्तपैकी स्नो गेम खेळत होते. सगळ्यांचे कपल फोटो सुद्धा काढून झाले. आरोही आदित्य देखील बर्फात सगळे विसरून हरवून गेले होते. राजवी तर सगळीकडे फ्रीजमधला बर्फ कसा म्हणून विचारात पडली होती. खेळून खेळून भूक लागली म्हणून तिथे असलेल्या स्टॉलवर आदित्य सगळ्यांसाठी मॅगी आणायला गेला आणि क्षणातच मॅगी न घेता आदित्य रागात परत आला. सगळ्यांनी विचारलं, "मॅगी कुठे आहे?" असे विचारताच, "आत्ताच्या आत्ता गाडीत बसा आणि इथून चला," असा ओरडला. कुणालाच काही कळेनासं झालं की आदित्यला नेमकं काय झालं, पण तो इतका रागात होता की त्याला उलट प्रश्न करणे कुणाला योग्य वाटलेच नाही आणि असाही तो सगळ्यांपेक्षा मोठा होता, त्यामुळे त्याचे ऐकणे भागच होते. सगळे पटापटा तिथून निघाले आणि गाडीत बसले. गाडीत इथूनच बऱ्याच लांब आल्यानंतर आदित्यने ड्रायव्हरला एका रेस्टॉरंटमध्ये थांबवायला सांगितले. सगळ्यांनी तेथे लंच करून घ्या असे सांगून तो एकट्यात तेथे असलेल्या गार्डनमध्ये जाऊन बसला. त्याला काही विचारायची कुणाची हिंमत झाली नव्हती. सगळे आत गेले आणि जेवणाच्या ऑर्डर घेऊन वाट बघत बसले होते. आरोही तर खूपच घाबरली होती की नेमकं काय झालं आहे. आदित्य असे का वागत आहे. तिला खूप रडायला येत होतं. जेवण येताच राहुल आदित्य जवळ जाऊन त्याला जेवायला यायचा आग्रह करू लागला. आदित्य डोळे मिटून शांतपणे कसला तरी विचार करत होता. चेहऱ्यावरचा राग अजूनही तसाच होता. तरीही समजूतदारपणे तो आत आला आणि कसे बसे 4 घास पोटात ढकलले. त्याच्याकडे बघून कुणालाच काही अंदाज येत नव्हता आणि तोही इतका सहजासहजी काही सांगणार नव्हता. जेवण करून बाकीचे काही पॉइंट्स बघून सगळे लवकरच हॉटेलवर परतले. सगळे आपापल्या खोलीत जाऊन फ्रेश झाले. आदित्य अजूनही बाहेरच्या खोलीत एकट्यात बसला होता. वरदने त्याच्या जवळ जाऊन, "दादा, तू ठीक आहेस ना?" असे विचारले तेव्हा तो मानेनेच हो बोलला. पण वरदला कळालं होतं की त्याला कुठली तरी गोष्ट आतून त्रास देते. आरोही आत एकटीच बसून रडत होती. तिला वाटलं होतं की तिचं काहीतरी चुकतंय. थोड्या वेळाने आदित्य आत आला. कपडे बदलून पुन्हा बाहेर हॉलमध्ये येऊन सोफ्यावर पडला. आरोहीने वरदला काही कळाले का असे विचारले तेव्हा त्यानेही अजून तरी नाही असे सांगितले. आदित्यच्या वागण्याने सगळ्यांचाच मूड थोडा खराब झाला होता, पण तरीही सगळे त्याला सांभाळूनच घेत होते. संध्याकाळी थोडं बाहेर फिरून येऊया असे राहुलने विचारताच, "तुम्ही जाऊन या, मी थांबतो खोलीत," असे आदित्य बोलून आतमध्ये निघून गेला. रेखाने आरोहीला येतेस का म्हणून विचारले तेव्हा तिनेही नाराजगी दर्शवली, पण वरदने, "तू जा सगळ्यांसोबत, मी माझ्या ठीक आहे," असे बोलून तिलाही जबरदस्ती पाठवले. तिने, "काळजी घ्या आणि प्लीज वेडवाकडं काही वागू नका," असे बोलून डोळ्यातले पाणी पुसले आणि सगळ्यांसोबत निघाली.
सगळे जातात आदित्यचे मनातील दुःख आणि डोळ्यात अडकून असलेले अश्रू घळाघळा वाहू लागले. त्यानेही आता स्वतःला थांबवले नाही. मनसोक्त रडून घेतले. मगाशी बर्फात बेभान होऊन खेळताना सगळी सुख पायाशी लोटांगण घालीत आहे असे वाटतानाच मॅगी घ्यायला गेलो तेव्हा त्याचा भूतकाळ परत एकदा त्याच्या समोर आला. राधिका, त्याची पहिली बायको, पहिलं प्रेम तेथे त्याला दिसली. राधिका सुद्धा तिच्या मित्रमैत्रिणीसोबत तेथे आलेली होती. दोघांनीही एकमेकांना बघितलं. 2 मिनिटांसाठी सगळे विसरून ते बघतच राहिले आणि क्षणात भानावर येत आदित्यच्या डोक्यात एक तिरकी गेली. त्याचा राग अनावर झाला. तिच्या सोबतचे क्षण आणि तिने केलेला विश्वासघात सगळा कट त्याच्या डोळ्यांसमोर आला आणि तो रागावर कंट्रोल करू शकला नाही. त्यामुळे तिथून निघून जाणेच त्याला योग्य वाटले आणि म्हणून सगळ्यांना घेऊन तो लगेच निघाला आणि आताही स्वतःच्या खोलीत कोंडून घेऊन रडू लागला होता. आज तो राधिकाची आठवण येते, तिचा राग येतोय म्हणून रडत नव्हता, तर या सगळ्या गोष्टींमध्ये येऊन आरोही जवळ जाण्याची वाट अजून लांब करीत होता म्हणून रडत होता तो. मागचं सगळं विसरून आरोहीची माफी मागून तिच्यासोबतचं नातं मनापासून स्वीकारायचं हे ठरवून तो मनालीला आलेला होता. सगळे मनासारखं घडत होतं, पण आज पुन्हा त्याच्या निर्णयाला ब्रेक लागलेला होता. कितीही ठरवलं तरी तो पुढचं पाऊल टाकू शकतच नव्हता. राहून राहून राधिकाचं त्याच्या समोर येत होती आणि आरोहीशी लग्न करून तिला आपण कुठलंच सुख देऊ शकत नाही याची खंत सुद्धा त्याला वाटत होती. इकडं सगळे बाहेर येऊन शॉपिंग वगैरे करत होते. आरोहीला कशातच इंटरेस्ट वाटत नव्हता. ती फक्त शरीराने सोबत होती, मन मात्र आदित्यभोवतीच फिरत होतं. आदित्य सुद्धा आता बऱ्यापैकी शांत झालेलाच होता. आपल्यामुळे सगळ्यांचा मूड नको खराब व्हायला म्हणून तो सुद्धा फ्रेश होऊन बाहेर पडला. वरदला कॉल करून कुठे आहे असे विचारले आणि त्यांना जॉईन झाला. आदित्य आला हे बघून आरोहीला सुद्धा खूप आनंद झालेलाच होता. आता मात्र ती मनसोक्त एन्जॉय करत होती. आदित्य मात्र तिच्यासोबत बोलणे चालणे टाळत होता. राजवीला कडेवर घेऊन तिला इकडं तिकडं फिरवत होता. थोडीफार शॉपिंग, थोडी मजा मस्ती, फोटो काढून सगळे काही वेळाने हॉटेलवर परत आले. वरद मात्र त्याची एक पिशवी एका दुकानात विसरल्यामुळं परत ती घ्यायला आला. दुकानदाराकडून पिशवी घेऊन हॉटेलवर परतताना त्याला राधिका दिसली. तो पुन्हा पुन्हा मागे वळून तीच आहे का म्हणून खात्री करून बघत होता आणि त्याची खात्री पटली. क्षणभर स्तब्ध झाला आणि सकाळी आदित्य दादांच्या रागाचे कारण नक्की हीच असेल असं त्याला वाटत होते. जाऊन तिला जॉब विचारावं की आता तरी माझ्या दादाला त्रास देणं सोड असं त्याला वाटत होतं. पण त्याने स्वतःचा राग कंट्रोल केला आणि सरळ हॉटेलवर निघून आला. रात्रीचे जेवण हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये करून सगळे रूममध्ये गेले. कपडे वगैरे बदलून मोबाईल चालत बसले. घरी आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलून इकडची तिकडची विचारपूस करून आपापल्या खोलीत झोपायला गेले. आदित्यला खोलीत जावंसे वाटत नव्हते. तो बाहेरच सोफ्यांवर पडून राहिला. आरोही बिचारी आदित्यच्या विचाराने जागीच होती. तिला कळत नव्हतं की त्याला काय होत आहे, नेमकं काय प्रॉब्लेम आहे. नवरा बायकोचं नातं त्याला नकोय तर मी सुद्धा मान्य केलंय ना. ते मध्येच चांगले असतात, मध्येच बदलतात आणि काही झालं की सगळ्यांशी बोलतात आणि माझ्याशी बोलणं टाळतात. नेमकं त्यांना हवं तरी काय आहे? मी नको असेल का त्यांना आयुष्यात त्यांच्या? पण तसंही त्यांच्या वागण्यातून जाणवत नाही मला. असे बरेच विचार तिच्या मनात येत होते आणि या सगळ्यात कसं वागावं हे सुद्धा तिला कळत नव्हतं. कदाचित आपलंच त्रास त्यांना होत असेल असे समजून आपण सुद्धा अंतर ठेवूनच त्यांच्याशी वागायला हवं असं मनाशी ठरवून ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. वरदला आदित्यच्या वागण्याचे खरे कारण कळून सुद्धा तो त्याच्याशी या विषयावर बोलू शकतच नव्हता. कारण तोच तो विषय पुन्हा पुन्हा काढून आदित्यची रुळांवर आलेली गाडी घसरू शकते म्हणून तो शांत राहणे पसंत करत होता. उद्या सकाळी सगळे परत चंदीगडला जाऊन तेथे एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी घरी परत जाणार होते. दुसरा दिवस उजडला. आदित्य फ्रेश व्हायला खोलीत आला तेव्हा आरोहीचा रात्रभर रडून रडून लाल झालेला चेहरा व सुकलेले अश्रू तिच्या गालांवर बघून त्याच्या हृदयात कालवाकालवी झाली. आता तिला मिठीत घेऊन खूप रडावे असं त्याला वाटत होते, पण पुन्हा नाराज झाले. घाई करून अंतर पश्चाताप करण्यापेक्षा अजून थोडा वेळ घ्यावा असं त्याला वाटत होतं. त्यानंतरच आरोहीसोबतचे नाते पुढे नेऊया असे त्याने ठरवले. कारण एकदा मनातल्या ओठांवर आलं आणि त्यानंतर मी नात्याला न्याय देऊ शकलो नाही तर ती जास्त दुःखी होईल असा विचार त्याने केला.
हळूहळू सगळे जागे झाले आणि परतीच्या प्रवासाला निघाले. आदित्य आज मुद्दामच समोर ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता. आरोही, रेखा आणि राहुल मध्ये तर परद आणि राजवी मागे असे बसलेले होते. वळणाचा रस्ता, शुभ्र फेसाळलेली नदी, हिरवगार निसर्ग आणि सोबतीला गाणी, सगळ्यांचे मन टवटवीत करणारं वातावरण होतं. सगळे शांतपणे निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत होते. वातावरण हलकं फुलत ठेवण्यासाठी राहुल आणि वरद मध्येच टुक्कार जोक्स करीत होते. मध्येच एखादा चांगला स्पॉट बघून फोटोशूट करत होते. तर खायचे स्टॉल दिसले की सगळ्यांच्या पोटात कावडे ओढत होते. एकंदरीत मजा करत सगळं सुरू होतं. राजवी मामीच्या मांडीत गाढ झोपलेली होती. थोडा वेळ ड्रायव्हरला ब्रेक घ्यावा म्हणून मध्येच एका गार्डनमध्ये सगळे थोडा वेळ विसावले. काही वेळाने परत निघाले आणि संध्याकाळपर्यंत चंडीगडला पोचले. आजची रात्र ते राहुलच्या एका पंजाबी मित्रांकडे घालवणार होते. चंदीगड सारख्या शहरांमध्ये थोडं शहराच्या बाहेर त्यांचे खूप जुने पण सुंदर असे घर होते. घराबाहेरच शेती होती आणि सगळा एकत्र परिवार होता. मित्राच्या कुटुंबाने या सगळ्यांचा खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. फ्रेश व्हायला सांगून रात्री पारंपरिक पद्धतीचे जेवण त्यांना प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घातले. आरोहीला तर त्यांच्या इतक्या मोठ्या कुटुंबाचे खूप अपूर्ण वाटत होते. आरोहीला हिंदी इतकी चांगली येत नव्हती, त्यामुळे ती मोजकीच बोलत होती. पण त्या घरच्यांच्या लहान मुलाशी मात्र तिची मस्त गट्टी जमलेली होती. प्रवासाने थकल्यामुळं त्यांनाही झोपेची गरजच आहे हे जाणून मित्राने पुरुष मंडळीची वरच्या खोलीत तर बायकांची खाली झोपण्याची सोय केली होती. दुसऱ्या दिवशी 12 वाजताची फ्लाईट होती, त्यामुळे सकाळी लवकर उठायची घाई नव्हती. सगळे निवांत झोपलेले होते. पहाटे कोंबड्यांच्या आरवाने सगळ्यांना जाग आली. सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन दुधाचे ग्लास रिचवून बाकी मंडळी आपापल्या कामाला निघाली. मित्र पाहुणे मंडळींना शेतातून फेरफटका मारायला घेऊन गेला. शेतात फिरून सगळ्यांना एकदम खूपच रिफ्रेश झाल्यासारखं वाटले. त्यानंतर पुन्हा घरी येऊन पराठे आणि आणखीन बऱ्याच पदार्थांचा पोटभर नाश्ता केला. मित्रांच्या आईने रेखा आणि आरोहीला सुवासिनीचा मान दिला. सगळ्यांच्या प्रेमाने निरोप घेऊन सगळ्यांनी एअरपोर्टवर गेले आणि प्रस्थान केलं. चेक इन वगैरे करून लगेच बोर्डिंग गेटवर ते आले. आज त्यांना इकडं तिकडं भटकायला वेळच मिळाला नाही. मागच्या सारखेच आजही सीट सारख्याच होत्या. फक्त आज फरक इतका होता की आरोही आदित्य आणि वरदच्या मध्ये बसली होती. फ्लाईट टेक ऑफ करताना तिला आजही तितकीच भीती वाटत होती, पण आज तिने आदित्यचा हात न पकडता सीटचे हँडल घट्ट पकडलेले होते. आदित्यला ते जाणवले. त्यालाही वाईट वाटले, पण तोही तिच्यापासून अंतर राखूनच होता. 2.5 तासाच्या प्रवासानंतर ते त्यांच्या घरी पोचले आणि जरा वेळ सोप्यांवरच सगळ्यांनी हुश आलो एकदाच घरी असे म्हणून बसस्थान बसवले. लताताई सुद्धा पोचल्या. त्यांनी येऊन सगळ्यांना पाणी प्यायला दिले आणि गरमागरम खिचडी तयार केली. आरोही सुद्धा खोलीत जाऊन फ्रेश होऊन आली आणि लताताईंना घर आवरायला मदत करू लागली. एक एक करून सगळे फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर आले. आरोहीने सगळ्यांना जेवण वाढले आणि स्वतःही जेवायला बसली. जेवण आटपून इतक्या दूरच्या प्रवासांचा थकवा घालवायला सगळे खोलीत जाऊन आराम करू लागले होते. आरोही मात्र खाली सासूबाईंच्या खोलीत झोपलेली होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.